मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। दिवाळीचा सण म्हणजे आनंद, एकोपा आणि प्रेमाची ज्योत। पण या सणात काही जण समाजातील वंचित घटकांसोबत प्रकाश वाटतात आणि त्यातून समाजात खरी दिवाळी उजळते। मुरबाड तालुक्यात असाच एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश नारायण बांगर यांनी। चला पाहूया ही आदिवासी भागातील उज्ज्वल दिवाळी। मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडीत 45 आदिवासी कुटुंबातील महिलांना साड्या भेट देऊन सुरेश बांगर सर यांनी दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवला। गेल्या 15 वर्षापासून सतत दिवाळीच्या निमित्ताने सुरेश बांगर हे आदिवासी समाजातील महिलांना साडी चोळी आपल्या घरी सर्वांना एकत्र करून भेट देतात। आदिवासी मुलांसोबत फटाके फोडतात आणि त्यांना मिठाई गोडधोड पदार्थ देऊन दिवाळी साजरी करतात। या वर्षीचा उपक्रम अधिक विस्ताराने पार पाडण्याचा त्यांचा संकल्प आहे। भुवनवाडी व्यतिरिक्त शिरवली परिसरातील चिल्लारवाडी, तागवाडी आणि टाकीची वाडी येथील आदिवासी बहिणींनाही साड्या भेट देऊन भाऊबीज साजरा करण्याचा निर्णय बांगर सर यांनी घेतला आहे। या प्रसंगी सुरेश बांगर सर म्हणाले की आदिवासी बहिणींसोबत भाऊबीज साजरी केल्याने आत्मिक समाधान मिळतं। समाजाने दिलेलं प्रेम हेच खरं पारितोषिक आहे। आपण समाजाचं देणं फेडू शकत नाही, पण त्यात थोडा आनंद नक्की वाटू शकतो। बांगर सर यांच्या या कृतीतून दिवाळीचा प्रकाश फक्त दिव्यांमधून नाही तर अशा माणुसकीच्या कृतीतून समाजात उजळतो। मुरबाडच्या आदिवासी भागात सुरेश बांगर सर यांनी दाखवून दिलं की खरी दिवाळी तीच जी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणते।
2015 या कालावधीमध्ये भुवन ग्रामपंचायतीचा सरपंच असताना मला यांच्या घरांच्यामध्ये जाण्याचा योग आला. जवळजवळ 40 ते 45 कुटुंब ही आदिवासी समाजाची आपल्या गावामध्ये आहेत. त्यांची घरामध्ये अवस्था बघून मला वारंवार फार दया यायची, वाईट वाटायचं. मग मुलांच्या शिक्षणासाठी काय करता येईल का, महिलांच्या आरोग्यासाठी काय करता येईल का, असं सतत मला तळमळ वाटायची. मग मी तेव्हापासून ठरवलं की दरवर्षी कुठलाही सण यांच्या घरामध्ये चांगला साजरा होत नाही, मग यांची दिवाळी आपल्याच घरी करूया असं मला वाटायला लागलं. मी सगळ्या माझ्या या बहिणींना साडी देणे, त्यांना गोडधोड देणे खायला, त्यांना नाश्ता देणे, मुलांना फटाके देणे आणि फटाके आपल्या इथेच वाजवणे, अशी गेल्या 10 वर्षांपासून 10 ते 15 वर्षांपासून आपल्या वस्तीमध्ये दिवाळी साजरी करत असतो. आपल्याच घरी आपल्याच गावातील सगळी आदिवासी मंडळी येते, मुलाबाळांना घेऊन महिला बहिणी येतात आणि आपण दिवाळी साजरी करतो. चालू वर्षी आपण अजून याच्या पुढे गेलो की शिरवली हद्दीमध्ये आणि मानिवली हद्दीमध्ये ज्या काही वाड्या आहेत, चिल्लारवाडी, ताडवाडी, वडाची वाडी, नवीवाडी, टाकीची वाडी, तळ्याची वाडी, या वाड्यांमधील महिलांनी सुद्धा मला रक्षाबंधनला राख्या बांधल्यात. माझा पूर्ण हात भरला होता. आता मी त्यांच्या गावात जाऊन एका घरी कुठेतरी अंगणामध्ये बसणार, सर्व महिला येणार, मला ओवाळणार, मी त्यांना साडी देणार आणि त्यांना भेटणार. मनापासून मला फार याचं समाधान वाटतं. एवढ्या बहिणींचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तर मी फार काही करू शकेन असं मला वारंवार वाटत असतं आणि यांच्या सगळ्यांचा दुवा मला मिळत असतो. मनापासून मला फार फार माझं भाग्य वाटतं.